हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? चला तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. इथं सकाळी सकाळी म्हणजे चहा वगैरे झाला होता आणि हे बघा भांडे घासायचे एवढे मोठे काही पडले होते. तर म्हटलं चला आता हे भांडे घासून घेते. आणि आज होतं रविवार, तर असं निवांत काम चालू होतं. आणि रविवारचं आपल्या मागं काही ना काही घरातली कामं निघतच असतात आणि आपण ते काढतच असतो. तर हे कपाट मला किती दिवस असं साफ करायचं होतं, तर त्याचा आज मुहूर्त लागला. तर म्हटलं चला आता हे कपाटातले कपडे ना काढून घेते. आणि जास्त माझ्या साड्याच त्याच्यामध्ये होत्या बरं का. सगळ्यांचे कपडे कमी आणि माझ्या साड्या जास्त होत्या. तर सगळे काही असे कपडे खाली काढून टाकले आणि आता मला याचे घड्या घालायच्या होत्या. आणि मग मुलंही घरी होते आज, तर म्हटलं चला आपल्याला त्यांची तेवढीच मदत होऊन जाते. तर सगळ्या कपड्याच्या घड्या घातल्या, साड्यांच्याही घड्या घातल्या आणि आता मला ते सगळे सोयीला कपाटात लावून ठेवायचे होते. तर दीदी दादू मला हे सगळे मदत करत होते. तर जेव्हा मी कपड्याच्या घड्या घातल्या ना साडींच्या, तेव्हा मला कळलं की माझ्याकडे एवढ्या मोठ्या साड्या आहेत की मी एवढ्या साड्या आहेत मला असं वाटलंच नाही. कारण की आपण नुसतं घेतो साड्या, आपण मोजत नाही आणि बघत बी नाही किती झाल्या काय झाल्यात. तर हे बघा एवढ्या मोठ्या साड्याचा ढीग लागला होता. तर मला आत्ता शिक्क माहीत झालं की माझ्याकडे एवढ्या साड्या आहेत. आणि कधी कधी लक्षातही राहत नाही की माझ्याकडे ही साडी आहे किंवा ती साडी आहे. आणि ब्लाऊज बी इतके मोठे त्याच्यावर झाले होते ना. जेव्हा मी ब्लाऊजचा क्लास केला होता ना शिकायला जायचे, तेव्हा भरपूर काही ब्लाऊज मी शिवून ठेवलेले आहेत. खूप आहेत माझ्याकडे ब्लाऊज. आणि मी जास्त करून तर घालत नाही, ड्रेसच वापरते. तर एवढ्या साड्याच्या घड्या घातल्या. तर आमची आहो म्हणाले चल मी तुला मदत करतो थोडीशी, तू साड्यांच्या घड्या घाल मी ठेवू लागतो. तर म्हटलं बरं, आपल्याला असं कामाला थोडीशी मदत केली की खूप आपल्याला म्हणजे चांगलं वाटतंय, खुशी होते. तर हे बघा त्यांनी असे काही कपडे सगळे ठेवून दिले. आणि दादू दीदी हे सगळ्यांनी मला मदत करत होते. आणि आज रविवारची त्यांना सुट्टी होती, तर असं काही मी त्यांना घरच्या कामाला लावलं होतं. तर मग सगळं काम झालं, आंघोळ वगैरे झाली आणि म्हटलं चला आता सगळ्यांनी जेवणं करूया. जेवणं वगैरे केले आम्ही सगळ्यांनी, सगळ्यांचं झालं होतं. म्हटलं चला आता हे भांडे वगैरे सगळे उचलून घेते. तेवढ्यात माझं एक पार्सल आलं आणि हे पार्सलमध्ये काय आहे तुम्हाला नक्कीच दाखवते. तर याच्यामध्ये मी साडी मागितली होती बघा, तुम्हाला मागच सांगितलेलं आहे. तर म्हटलं चला ते पार्सल आलं होतं. अहो म्हणतात किती साड्या घेते, आत्ताच तुझ्या साड्या घड्या घालून ठेवल्यात, एवढ्या मोठ्या कपाटात बसा ना इतक्या साड्या मागवते. तर मला ती आवडली होती, खूप छान साडी आहे. तर म्हटलं चला आता तुम्हाला दाखवते कोणची साडी आहे. तर हे बघा त्याच्यावर ब्लाऊजही आहे आयतच. आणि खरंच साडी खूप छान आहे बरं का, ही मी ऑर्डर केलेली. आणि ती ब्लाऊज बी खूप छान आहे त्याच्यावरचं, त्यामुळेच मी ती ऑर्डर केली, मला खूप आवडली होती ती. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते कशी आहे काय आहे. तर इतकी एक्सायटेड होती मी खोलायच्या टायमाला की मला ते कळानं सुद्धा कोणीकडे आहे कोणीकडे नाही. मी नुसतं गडबड करत होते खोलायच्या टायमी. तर कारण की ती साडीच खूप छान आहे आणि सध्या तिचा ट्रेंड चालू आहे बघा इन्स्टावर, त्याच्यावर खूप म्हणजे बायांनी साडी घेतलेली आहे. तर हे बघा हे ब्लाऊज आहे आणि इतकं छान ब्लाऊज आहे खरंच, इतकी डिझाईन वगैरे आहे आणि अजिबात टोचत नाही, एकदम नरम आहे बरं का. साडी तर त्याच्यापेक्षा जास्त नरम आहे. तर हे बघा साडीचा कलर बी किती छान आहे.